नमस्कार. आपल्या चॅनल मालवणी स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही दिलेलं प्रेम आणि प्रतिसाद याबद्दल मी तुमची मनपूर्वक आभारी आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील. मी प्रियंका भिसे आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे आमच्या सगळ्यांच्याच आवडीची एक रेसिपी, जी शक्यतो मार्गशीर्ष महिन्यात सगळीकडेच बनवली जाते. तर ह्या रेसिपीचं नाव सांगण्याआधी मी तुम्हाला ह्याचे फायदे सांगते. आपल्या आहारातील ह्याचे जे काही फायदे आहेत ते मी तुम्हाला आधी सांगते. तर ह्या मेन्यूमध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळतं. त्यामुळे काय होतं की आपल्या डोळ्याचं आरोग्य तसंच स्किनचं आरोग्य खूप छान राहतं. तसंच आपण ही रेसिपी बनवताना दुधाचा उपयोग करणार आहोत. तर तुम्हाला माहीतच असेल, दुधामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन खूप जास्त प्रमाणात आढळतं. त्यामुळे तुमचे हाडांना किंवा दातांना मजबूती येते. त्यामुळे आपलं मसल डेव्हलपमेंटचं काम खूप छान प्रकारे होतं. यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज पण आढळतात. त्यामुळे आपल्या केसांचं तसंच स्किनचं आरोग्य खूप छान राहतं. तसंच एखादा जुनाट आजार म्हणजेच कॉर्निक डिसीज याची रिस्क पण कमी व्हायला मदत होते. यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे तुमची पाचन संस्था म्हणजे डायजेशन सुधारते आणि कॉन्स्टिपेशनपासून बचाव होतो. जर तुम्ही हा मेन्यू बनवताना साखरेऐवजी जर गूळ वापरलात तर काय होईल, तर गुळामध्ये आयर्नचं कंटेंट जास्त प्रमाणात आढळतं. त्यामुळे शरीरातील HB म्हणजेच RBC वाढून ॲनिमियापासून आपलं संरक्षण होतं. चला तर मग जाणून घेऊया ह्या मेन्यूचं नाव. तर ह्या मेन्यूचं नाव आहे गाजरचा हलवा. तर हा गाजरचा हलवा सर्रासपणे मार्गशीर्ष महिन्यात सगळीकडेच बनवला जातो देवीच्या नैवेद्यासाठी. तर चला आपण पण बनवूया गाजरचा हलवा. तर इथे मी बाजारातून वजनी प्रमाण अर्धा किलो गाजर घेऊन आलेले आहे. तर आपण ह्यावरचे सर्वात आधी जे दोर येतात बारीक बारीक ते काढून घेऊया आणि त्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने ह्यांना धुवून घेऊया. स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर आपण ह्याला किसून घेऊया अशा पद्धतीने. इथे माझी चारीच्या चारी गाजर किसून झालेली आहेत. तर मी ही किसलेलं गाजर एका जाड तळाच्या टोपामध्ये काढून घेते हे अशा पद्धतीने. त्यानंतर आपण ह्याला गॅस चालू करून मध्यम गॅसवर ठेवून देऊया. तर सर्वात आधी आपण यामध्ये तूप घालणार आहोत. तर तुम्ही हवं असल्यास तूप साईडला गॅसवर ठेवून वितळून घेऊ शकता. इथे मी अशा पद्धतीने मध्यभागीच तूप घेणार आहे, म्हणजे आपला टोप गरम झाल्यावर ते तूप वितळून येईल. तर तूप वितळून झाल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित ढवळून घेऊया. व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर इथे मी 4 वाटी साखर घातली आहे, छोटी 4 वाटी. तर इथे छोट्या 4 वाट्या साखर टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये 1 चमचा वेलची पूड, त्यानंतर ड्रायफ्रूट्स घातले बारीक केलेले. त्यानंतर आपण 1 मोठी वाटी दूध घेतलेलं आहे आणि ते दूध आपण ह्यामध्ये टाकायचं आहे. तर हे सगळं टाकून झाल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित ढवळून घेऊया, म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र एकजीव होतील अशा पद्धतीने. आणि हे सगळं ढवळून झाल्यानंतर आपण ह्यावर झाकण मारून ठेवून देऊया. तर थोड्या वेळाने आपण झाकण काढून पाहणार आहोत कितपत शिजलाय आपला गाजरचा हलवा. तर हा इथे बऱ्यापैकी शिजलेला आहे.
तरी आपण ह्याला थोडासा अजून शिजून घेऊया। गाजरचा हलवा शिजताना खूप छान असा सुगंध येतो। तर इथे बऱ्यापैकी आपल्या गाजरच्या हलव्यातलं पाणी सुकत आलेलं आहे आणि आपला गाजरचा हलवा पण शिजून तयार आहे। तर मग आपण इथे झाकण काढून नंतर यातलं पाणी बऱ्यापैकी आपण आटून घेऊया, ते पाणी सुकवून घेऊया। पाणी सुकल्यानंतर आपण इथे गॅस बंद करून यावर झाकण मारून ठेवून देऊया। इथे आपला गाजरचा हलवा तयार आहे। तर आपण ह्याला थंड झाल्यानंतर खाऊ शकतो। वाटल्यास तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवून थंडगार करून खाऊ शकता। तर झालाय की नाही छान गाजरचा हलवा। तर इथे आपला देवीच्या नैवेद्यासाठी गाजरचा हलवा तयार आहे। तर कसा वाटला झटपट बनणारा गाजरचा हलवा हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। तसेच रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबत पाहत रहा माझ्या नवनवीन रेसिपी। तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार।